टेम्पोनं मोटरसायकलीला पाठीमागून धडक दिल्यानं झालेल्या अपघातात गडिंग्लज तालुक्यातील बेळगुंदी इथल्या 11 वर्षाच्या शाळकरी मुलाचा मृत्यू झाला। अथर्व प्रकाश कानडे असं त्या मुलाचं नाव आहे। या अपघातात अन्य दोघे जण जखमी झाले। कागल हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील BSNL चौकात मंगळवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली। हातकणंगले तालुक्यातील साजणी शेटे मळा इथले श्रीधर सुरेश शेटे कागल हातकणंगले औद्योगिक वसाहतीमध्ये मोटरसायकलवरून चालले होते। मोटरसायकलवर पाठीमागे 11 वर्षाचा अथर्व प्रकाश कानडे आणि 14 वर्षाची कुंजल प्रकाश कानडे ही दोन मुलं बसली होती। औद्योगिक वसाहतीमधील BSNL चौकात एका भरधाव टेम्पोनं शेटे यांच्या मोटरसायकलीला पाठीमागून धडक दिली। त्यामुळे अथर्व प्रकाश कानडे हा मुलगा टेम्पोच्या पाठीमागील चाकाखाली सापडला, तर श्रीधर शेटे आणि कुंजल कानडे मोटरसायकलवरून उडून बाजूला जाऊन पडले। ट्रकचं चाक अंगावरून गेल्यानं 11 वर्षाच्या अथर्वचा जागीच मृत्यू झाला, तर शेटे आणि कुंजल जखमी झाले। मंगळवारी सायंकाळी झालेल्या या अपघातानंतर टेम्पो चालक पळून गेला। त्यानंतर गोकुळ शिरगाव पोलिसांनी अथर्वचा मृतदेह विच्छेदनासाठी CPR मध्ये पाठवला। या प्रकरणी श्रीधर शेटे यांनी टेम्पो चालकाच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला असून गोकुळ शिरगाव पोलीस चालकाचा शोध घेत आहेत।